संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली। दंड भरण्यास सांगितल्यानं शिवीगाळ करत मारहाण झाली। भर रस्त्यात पोलिसाची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली आणि दंड भरण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर बाप लेकांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। वर्दळीच्या भगवान महावीर चौकात ही घटना घडली। फाईन का मारता म्हणत ट्रॅफिक पोलिसालाच मारहाण झाली। सोशल मीडियावर या शिवीगाळ आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसालाच मारहाण झाली। दंड का आकारला, दंड का भरायला लावला असं म्हणत शिवीगाळ करत पोलिसाला मारहाण करण्यात आली। वर्दळीच्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आणि शिवीगाळ करताना मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला। संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण झाली। दंड भरायला सांगितल्यानं शिवीगाळ करत बाप लेकानेही मारहाण केली। मारहाणीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, खरं तर अशा पद्धतीनं पोलिसालाच भर रस्त्यामध्ये मारहाण करण्यात आली। या बाप लेकांवर काही कारवाई झाली आहे का? नक्कीच झाले। जर पाहिलं त्या दोघांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ट्रॅफिक मध्ये सिग्नल का तोडला असं पोलिसांनी प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांना फाईन मारत होते, मात्र मला दंड का मारता, फाईन का मारता असं म्हणत या दोन्ही बाप लेकाने जे आहे ते आता पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। पंकज खंदारे, अक्षय खंदारे आणि योगेश खंदारे असे या तिघांवरती जे आहे त्याचा प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस त्यांची चौकशी देखील करत आहे। मात्र सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांवरती देखील हल्ले होत असल्याचे पाहायला मिळत आहे। मागील महिन्यामध्ये देखील एका पोलीस कर्मचाऱ्यावरती गाडी चालकाने जे आहे ते गाडी अंगावरती घातली होती, त्याचबरोबर त्याला मारहाण देखील केली होती। तर त्याच नंतर आता हा दुसरा प्रकार जो आहे तो घडल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। कारण जे पोलीस आता सर्वसामान्यांचं रक्षण करतात, मात्र त्याच पोलिसांना जर पाहिलं तर आता गाडी चालक असतील किंवा इतर नागरिक असतील यांच्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता पोलिसांना लवकरात लवकर कारवाई व्हावी अशीच अपेक्षा आहे। विजय, धन्यवाद माहितीसाठी।